आपली मुलं ना बघता बघता कधी मोठे होऊन जातात आपल्यालाच कळत नाही. एवढीशी तर असतात आणि लगेच एवढी मोठी होतात. आज हा 11 वर्षांचा झाला. आज बड्डे होता म्हणून डान्स करतोय. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. आज मी ह्याच्या आवडीचं सँडविच बनवलं होतं, त्याला पण टिफिनला दिलं होतं. आणि मग तो गेल्यानंतर इथे मी सँडविचची तयारी करत होते नाश्त्याची, आणि आज हे थांबले होते घरी. तर देवपूजा ह्यांच्या गळ्यात घातली मी. तर ह्यांनी फक्त देव घासून दिले, बाकीचं सगळं मी केलं. आणि ते स्वामींना अजून अभिषेक वगैरे घालायचा होता, तोवरच नाश्ता वगैरे करून घेतला. आणि रात्रीच्या जेवणासाठी पावभाजी आणि हे पाव बटर लावून ठेवले होते. शरणवला ट्युशनमधनं हे आणायला गेले, तोपर्यंत मी केक आणून ठेवला होता. आणि त्याला माहीत नव्हतं की केक आणला आहे आम्ही म्हणून. आणि मग छान असं औक्षण वगैरे केलं, फोटो वगैरे काढले आणि मग केक कटिंग केला. केक बघितल्या बघितल्या तो खुश तर झाला, पण श्रीयूने त्याला सांगितलंच होतं नेहमीप्रमाणे अगोदर, केक नाही आणला, केक नाही आणला आम्ही म्हणून. तरी ठीक आहे, ते लोक बघत होते कोणते कोणते कॅरेक्टर आहेत त्याच्यामध्ये. छान असा केक बनवून दिला होता. मनस्वी केक म्हणून आमच्या इथे एक शॉप आहे, त्या ताई खूप छान छान आणि तुम्हाला हवे तसे केक बनवून देतात. बऱ्याच माझ्या मैत्रिणी तिकडून केक घेतात आणि त्यांची टेस्ट पण खूप छान असते. फ्रेश केक असतात आणि खूप छान असतात त्यांचे केक. तर शरणवला आणि श्रीयूला दोघांना पण केक आवडला. आणि मग केक कटिंग वगैरे केलं आणि मग केक वगैरे खाल्ल्यानंतर पावभाजी खाल्ली आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि आम्ही एक सिरीज बघतोय, मी तुम्हाला मागे सांगितलंच होतं व्लॉगमध्ये. फ्रॉम म्हणून आहे, खूप जबरदस्त सिरीज आहे, नक्की बघा. तर इथे आम्ही आत्ता पावभाजी वगैरे खाऊन घेतली आणि असा होता आमचा आजचा दिवस.